बी एबल टू. ठीक आहे, याचा अर्थ होते सक्षम आहे, योग्य आहे, समर्थ आहे. ठीक आहे, बी एबल टू. पण जेव्हा आपण बी एबल टूचा अभ्यास करतो त्या प्रकर्षाने 3 ते 4 गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येते. पहिला मुद्दा आहे ते का बी म्हणजे काय, व्हॉट इज बी. तर ऑलरेडी आय टॉट यू वन थिंग, बी हा हमेशा बेस फॉर्म असते. काय असते, बेस फॉर्म. आणि बेस फॉर्मचा फर्स्ट फॉर्म होतो, सेकंड फॉर्म होतो, थर्ड फॉर्म होतो, फोर्थ फॉर्म होतो, फिफ्थ फॉर्म होतो आणि होतो. ठीक आहे, 8 फॉर्म तकपर्यंत होतो. समजा आता बी आहे, बीचा बेस फॉर्म बी आहे, त्याचा फर्स्ट फॉर्म एम आर आहे, एम आर. सेकंड फॉर्म वाज, व. थर्ड फॉर्म बीन, ऑलरेडी आय टॉट यू. फोर्थ फॉर्म बीइंग म्हणजे V1 प्लस ING फॉर्म. फिफ्थ फॉर्म सिंग्युलर असते, सिंग्युलर मीन्स इज. कोणता वर्ड घ्या तुम्ही कॅच वर्ड घेतला समजा, कॅच हा बेस फॉर्म आहे, याचा फर्स्ट फॉर्मसुद्धा कॅच होते. सेकंड फॉर्म कॉट, थर्ड फॉर्म कॉट, फोर्थ फॉर्म कॅचिंग, फिफ्थ फॉर्म कॅचेस म्हणजे सिंग्युलर. ठीक आहे, तर यू कॅन टेक सो मेनी वर्ड जस्ट लाईक धिस. अंडरस्टूड. कुठला घ्या, फाईंड शोधून काढणे हा बेस फॉर्म आहे, याचा फर्स्ट फॉर्मसुद्धा फाईंड, सेकंड फॉर्म फाउंड, थर्ड फॉर्म फाउंड, ओके, फोर्थ फॉर्म फाइंडिंग आणि फिफ्थ फॉर्म फाइंड्स. यस लागते. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट जेव्हा असते तेव्हा वर्बला यस किंवा ES येते. ओके, हा टॉपिक तुमचा क्लिअर आहे. आय होप सो यू हॅव क्लॅरिफाईड दिस टॉपिक इन प्रिवियस क्लास. ओके, आता हा बी एबल टूचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर बी एबल टूचा उपयोग वर्तमान काळात होतो, भूतकाळात होतो आणि भविष्यकाळात होतो. हाही टॉपिक आपण काल क्लिअर केला. जसं मी डान्स करू शकतो किंवा मला सांगायचं आहे मी डान्स करण्यास सक्षम आहे, माझ्यामध्ये डान्स करण्याची योग्यता आहे, म्हणजे मी डान्स करण्यासाठी योग्य आहो, लायबल आहो. तर कसं होईल, आय एम एबल टू डान्स. ठीक आहे, जेव्हा जो 8, 9, 10चे मुलं आहे त्यांना रिमो बी एबल टू असं येते, रिमो बी एबल टू. ठीक आहे, जेव्हा परीक्षेमध्ये रिमो बी एबल टू आलं ग्रामरमध्ये तर तुम्ही यूज करायचं आय कॅन डान्स. आय एम एबल टू डान्स याचा अर्थच होते आय कॅन डान्स, म्हणजे मी डान्स करण्यास सक्षम आहे, म्हणजे मी डान्स करू शकतो. कॅन हा शब्द आहे, तुम्हाला माहीत आहे कॅन हा शब्द सामर्थ्य, क्षमता, ताकद आणि योग्यता दाखवते. आणि बी एबल टू सुद्धा सक्षम आहे, योग्य आहे, पात्र आहे, लायक आहे हे दाखवते. बरोबर आहे. तर एक्झाममध्ये जे 8, 9, 10, 5, 6, 7चे मुलं आहे त्यांना असं येते रिमो बी एबल टू. रिमो बी एबल टू म्हटलं तर कॅन टाकायचं. ठीक आहे, परीक्षेमध्ये कधी कधी असं येते ही कॅन डू एनिथिंग व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स. तो काहीही करू शकतो जे त्याला पाहिजे. अंडरस्टूड. एक्झाममध्ये येईल रिराईट यूजिंग बी एबल टू. बी एबल टू. हाऊ कॅन यू मेक दिस सेंटेन्स इन इंग्लिश? ही इज इन प्लेस ऑफ कॅन यू कॅन यूज बी एबल टू. आता बी हा बेस फॉर्म आहे, त्याला फर्स्ट फॉर्म इज एम आर आहे. अंडरस्टूड. तर ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, त्यासमोर इज येईल. तर ही इज एबल टू डू एनिथिंग व्हॉट एव्हर ही वॉन्ट्स. त्याचप्रकारे मित्रांनो आपण बी एबल टूमध्ये भूतकाळ पाहिला. भूतकाळामध्ये कसं होतं पहा, जसा एक वाक्य आहे, तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे, यावेळेस तो परीक्षेमध्ये पहिला क्रमांक प्राप्त करू शकला, किंवा आपण भूतकाळातली योग्यता, भूतकाळातलं सामर्थ्य दाखवतो, भूतकाळातली अबिलिटी दाखवतो, तेव्हा आपण कूड घेतो. इन प्लेस ऑफ कूड आपण बी एबल टू घेऊ शकतो, पण तिथे बीचा सेकंड फॉर्म येईल, म्हणजे पास्ट फॉर्म येईल. तर बीचा पास्ट फॉर्म काय आहे, वाच किंवा वर आहे. समजा मला असं म्हणायचं आहे दोन, आता मला चष्मा लागलेला आहे, नाव आय हॅव अ ग्लास, आय हॅव अ स्पेक्टॅकल. स्पेक्टॅकल मीन्स चष्मा.
पण 2 वर्षापूर्वी मी चष्म्याशिवाय वाचन करू शकलो. मला असं म्हणायचं आहे, 2 वर्षापूर्वी मी चष्म्याशिवाय वाचन करू शकलो. आता आय वॉन्ट टू स्पीक इन इंग्लिश. मी वाचन चष्म्याशिवाय करू शकलो, पण केव्हा करू शकलो? 2 वर्षापूर्वी. म्हणजे 2 वर्षापूर्वी विदाऊट स्पेक्टॅकल वाचन करण्याची माझी क्षमता होती. माझे डोळे तेवढे स्ट्रॉंग होते. 2 वर्षापूर्वी होते, आता नाही आहे. म्हणजे भूतकाळातली जी माझी योग्यता होती मला दाखवायची आहे. तर मी ती योग्यता कशी दाखवू शकतो? पहा, एक तर मी असं दाखवू शकतो, आय कुड रीड विदाउट ग्लास. इन प्लेस ऑफ ग्लास यू कॅन राईट स्पेक्टॅकल. स्पेक्टॅकल बिफोर 2 इयर. बिफोर 2 इयर्स. ठीक आहे. परीक्षेमध्ये असं येऊ शकते, रिमूव्ह कूड. रिमूव्ह कूड. And how can you make this sentence? You can make this sentence in such a way, I was able to read without glass before 2 years. कळलं तुम्हाला? हॅव यू अंडरस्टूड? आय थिंक आय टॉट टू यू. अंडरस्टूड? हां, परीक्षेमध्ये असं येऊ शकते, समजा आय वॉज एबल टू रीड. आय वॉज एबल टू रीड विदाउट ग्लास बिफोर 2 इयर. रिराईट युजिंग कूड. रिराईट युजिंग कूड. कसं होईल? आय could read without glass before 2 years. Understood? Keep in mind, who belongs to 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th, they must know it. Such kind of sentence mostly you find in the grammar. Okay? And spoken point of view, I have already taught you. You might have known about it all. Understood? जसं आपण वर्तमान पाहिला, आता भूतकाळ पाहिला, शकलो, शकतो, तसंच आपण इंग्लिशमध्ये बोलताना भविष्यकाळ वापरतो. करता एखादी क्रिया करण्यास योग्य होईल, पात्र होईल, लायकीचा होईल, हे दाखवण्याकरता आपण विल बी एबल टू वापरू. का वापरू? म्हणजे हा जो बीचा फॉर्म आहे, हा विल बीचा फॉर्म होईल. विल बी एबल टू म्हणजे करता एखादी क्रिया करण्यास योग्य होईल. इथे म्हणायचं करता एखादी क्रिया करण्यास योग्य होईल. ठीक आहे. म्हणजे आता तो योग्य नाही आहे, पण येणाऱ्या काळात भविष्यात तो योग्य होईल असं बोलून दाखवायचं आहे, तेव्हा आपण विल बी एबल टूचा उपयोग करतो. इथे मित्रांनो पहा, हा जो विल आहे हा मोडॉल आहे. काय आहे? मोडॉल. इंग्रजीमध्ये 24 मोडॉल्स आहे. अंडरस्टूड? त्यातला कॅन आहे, कूड आहे, शूड आहे, ऑट टू आहे, मे आहे, मस्ट आहे, माईट आहे, असे नीड आहे, असे 24 आहे. डेअर आहे, 24 आहे. त्यातला एक हा आहे. आणि हा बी हा बेस फॉर्म आहे. अंडरस्टूड? भविष्यातली योग्यता दाखवण्याकरता हा फॉर्म वापरतो. ठीक आहे. आता तुम्ही कोणती गोष्ट करण्यास योग्य व्हाल भविष्यामध्ये? जसं मी नवीन बिझनेस उभा करील. म्हणजे आता मी उभा नाही करू शकत, कारण माझ्याशी तेवढं भांडवल नाही आहे. आय डू नॉट हॅव दॅट काइंड ऑफ मनी. आय एम नॉट रिच पर्सन. आय डोंट हॅव मनी टू मच. बट आय हॅव मेंटॅलिटी. आय कॅन बी द बिझनेसमॅन इन माय फ्युचर. आय हॅव कॉन्फिडन्स ऑन मी. मी नवीन बिझनेस उभा करील. म्हणजे मी योग्य बनेल नवीन बिझनेस उभा करण्याकरता. तर वाक्य कसं होईल? आय विल बी एबल टू स्टँड न्यू बिझनेस. कळलं का तुम्हाला? म्हणजे मी नवीन बिझनेस स्टँड करण्याकरता पात्र होईल, लायकीचा बनेल, सक्षम बनेल, असे मला माझी भविष्यातली योग्यता दाखवायची आहे, तेव्हा मी बी एबल टूचा उपयोग करीन. कळलं का तुम्हाला? कोणती वाक्य घ्या, भविष्यातली योग्यता दाखवा. जसं आफ्टर 2 मंथ, 2 महिन्यानंतर मी अस्खलित इंग्रजी बोलेल. आता मी बोलत नाही. आय नो इट बिकॉज आय डू नॉट हॅव परफेक्ट नॉलेज अबाउट एंटायर ग्रामर. आय डोंट हॅव आयडिया अबाउट फॉर्मेशन ऑफ सेंटेन्स. आय डोंट हॅव आयडिया अबाउट फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. बट ॲज अ सर टीच मी टू मच अँड आय लर्न इट.
and I practice it, then I get confidence. And within 2 months, I will be able to speak English fluently. How can you make sentence? I will be able to speak English fluently. म्हणजे मी फ्लुएंटली इंग्लिश बोलण्यास काय होईल? लायबल होईल. तो परीक्षेत पास होईल. म्हणजे त्याच्यामध्ये परीक्षेत पास होण्याची पात्रता येईल. आता सध्या नाही आहे. ही जसं आपण म्हणतो MPSC तुम्हाला पास व्हायचे आहे आणि सध्या तुम्ही MPSCचा अभ्यास तुमचा तेवढा झालेला नाही आहे, पण येणाऱ्या एका वर्षात तुम्ही पास व्हायच्या लायकीचे बनणार आहे. तर तो परीक्षेमध्ये तो MPSCमध्ये पास होईल, म्हणजे पास होण्याचे पात्र बनेल. तर ही विल बी एबल टू पास इन MPSC. मग तुम्हाला निगेटिव्ह करायचं आहे. पहा, ही विल बी एबल टू पास MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आता मला पुन्हा त्याच्यावर एक आयडिया आहे. म्हणजे मला थोडंसं डाऊट आहे त्या माणसावर का तो मला वाटतं पास होईल म्हणून. तो एवढा अभ्यास नाही करत जितका अभ्यास MPSC पास होण्याला आवश्यक आहे. तो कॉन्सन्ट्रेट नाही करत. तो स्टडीज पोरगा नाही आहे. त्याची महत्त्वाकांक्षा छोटी आहे, त्याच्यामध्ये ते महत्त्वाकांक्षा नाही आहे. तो डिझायरस नाही आहे, तो ॲस्पायरंट नाही आहे, त्याच्यामध्ये फिलिंग नाही आहे, तो इमोशनली स्ट्रॉंग नाही आहे एखाद्या उद्दिष्टाला अचीव करण्याकरता. मला नाही वाटत तो पास होईल म्हणून. तू म्हणते, पण मला नाही वाटत. तो MPSC पास होणार नाही. म्हणजे तो MPSC पास होण्यात पात्र ठरणारच नाही आहे, कारण त्याच्यात ते गट्स नाही आहे. तर हाऊ कॅन वी स्पीक इन इंग्लिश? ही विल नॉट बी एबल टू पास MPSC. कळलं? तुम्ही याला विल नॉट बी आहे, तुम्ही ते ओंट बी करू शकता. काय करू शकता? ओंट बी. ही ओंट बी एबल टू पास MPSC. तो MPSC पास होणार नाही. आपण असंही म्हणू शकतो, तो MPSC पास होईल का? हाऊ कॅन वी स्पीक इन इंग्लिश? विल ही बी एबल टू पास MPSC. म्हणजे हा झाला इंट्रोगेटिव्ह वाक्य. पण तुम्हाला थोडं असं म्हणायचं आहे, तो MPSC पास होणार नाही का? वाटत नाही का तुला? होणार नाही का? म्हणजे निगेटिव्ह क्वेश्चन. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. तो MPSC पास होणार नाही का? हाऊ कॅन यू मेक? विल ही नॉट बी एबल टू पास MPSC. किंवा यू कॅन से ओंट ही बी एबल टू पास MPSC. अंडरस्टूड? तर अशा प्रकारे आपण बी एबल टूचे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्समध्ये उपयोग करू शकतो.